श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. ओम नमो सिद्धयोगेश्वरा मूर्तिमंत करुणाकरा अनंत कोटी ब्रह्मांडाधारा चिद विलासी नटराजा यात्रा शंकर भटजीची कुरवपुरास मार्गी पाती विक्षिप्त श्रीस केश मोकरे करे बडबडीस भेसुर मुद्रेने जवळी त्यांच्या येता अत्यंत भय उपजे चित्ता बलिष्ठ क्रूर लाठी धरता पुरुष दोन मागोमाग विनविती पाया पडून करा संकटापासून रक्षण अनपेक्षित भयप्रद पाहून गडबड तीक्ष्ण मात्र ते दूर परदेशात आपण वरी दुर्बल ब्राह्मण परी धैर्य एकवटून श्रीपाद स्मरण करणे काही करून विचारायसा उमटे मुखातून बोलत दृढसा नको घाबरू धर भरवसा श्रीपाद श्रीवल्लभांचा काय करतील दुष्टजन श्रीपाद करतील रक्षण करी धैर्य धारण शरणागता ते न अभेरिती दुर्बलग्रस्ता मज देखून ऐकून दृढ वचन बोलती आश्चर्य लपवून हो बाजूस ग्रस्ता श्रीही दुराचारी दंडो आम्ही तीस निर्धारी मध्ये कडमडता तू जरी पावशील दंड प्रसाद ऐकोनी धमकी तयांची उमटे वाणी धैर्याची अद्भुत शक्ती संचाराची अनुभूती ती मज लागी जन्मोनी ब्राह्मण हत्येचा वाटे पराक्रम साचा परी झाडा या पापांचा या जन्मी फेडणे लागे जरी आचरता असेल व्हाल गलित कुष्टी लगेच केव करावी खरेच बुद्धीची तुमच्या या ऐकता ही दृढवाणी जी प्रेरित दैवी आवेशाने गडबडा ते दोन्ही आश्चर्याने भयाने सारेच सत्य होते ते जाणले अचूक भूताने म्हणून भविष्य तरी घडले म्हणेल हा जसे करिता मनी विचारायसा उपजे पश्चातापा पैसे जाणून मन ज्योतिषी सिद्धसा सांगती स्वव्रतांत क्षात्रकुळे बंधू सके परिमास मदिरेचे पक्के जडे व्यसन बहुपातके घडली व्यभिचाराधिक वनी पद्मासनावस्था युवतीस पातालाचारवले मन व्यभिचारास झिडकारिता तिने खाच दुखावला अभिमान करिता पाठलागतीचा घडे लाभ दर्शनाचा तुमचा योग कोण्या जन्मीचा पुण्योदय खराजी करा क्षमा अपराध सारे पतिता तुम्हीच तारणारे जाण तसा भूत भविष्य सारे उदरा या खाई तुनी ऐकोने भटची सांगती दिली देवाने विवेकमती फळे कर्मानुसार मिळती काय संशय यात हो युवती खास सदाचारी म्हणून तुम्हा झिडकारे दृष्टी तशी सृष्टी खरी वाटे भ्रांती वशे पश्चाताप जरी दुष्कर्माचा जरी होतो तुम्हास साचा परी अधिकार परमेश्वराचा क्षमा करणे न करणे परी सांगतो शुभ वार्ता अंतिम आधार जो आरता सकलांचा भरता तो श्री दत्त अवतरला त्रैलोक्याचे जे आराध्य जे केवळ कृपा साध्य चिदाकालिक सूर्यमध्य महायोगी सिद्ध कैर्नाम परी ते श्रीपाद श्रीवल्लभ नामे विहिरे कुरवपुरी धामी सकल हृदय कामे पूर्वी अनन्य भक्तांची निजरूप धरित्री मूर्ती दिसे नित्य किशोर मूर्ती पतित पावन ऐसी कीर्ती ऐकिली संतमुखे सावरलेली युवती ती सांगे आपल्या हकीकतीत पित्यावरी तुम्ही निचिती रक्षले मज लागी जन्मले उच्च ब्राह्मण कुलात झाला विवाह बालवयात पती मज अति छळत दुर्भाग्य किती सांगू मनोभावे केली सेवा तरी भलतेची तो आरोप करी नायके स्वमाता पित्यांचे वरी रोजची छळी अत्यंत आभाळ पडता कोसळून जावे कोठे उठून बुडे अश्रुत हे जीवन सासू सासरे ते दवा मांडूनी मम कुंडली चित्रविचित्र पूजा केली मग आवेश बोली स्त्री ही नीच जातीची नका पाहू हिची चर्या हिने केले हिने अमंगल कार्या अवगुणी होई भार्या करी न पुसक तव पुत्रा जरी ही स हाकलिता जातील ग्रहदोष समजता मग लाभेल सफलता मम पूजा अर्चने मग सशक्त हिचा पती दुसरा विवाह निश्चिती करता अन्य कन्ये सवे संतती होईल तव पुत्रासी मानून ज्योतिषाचे खरे सासू सासऱ्यांचे तरे घालवले मज घरातून बरे झाला अत्यंत त्रास मार्ग न मज काही उरला निघाले मी बाहेर आडवाटे मांत्रिकाला ज्योतिषी कुंभावनैसा पाहता कुवासना त्या ह्या नेत्रात मनी उसळे क्रोध अत्यंत भद्र काळी शक्ती प्रगट जणू मम शरीरी चपळाईने दगड हाणला लागे चोक माथ्या वरता
तो तात्काळ पंचत्वा गेला. तेथेची शील रक्षणार्थ निर्धारी घडली ग्रस्त हत्या खरी. होते अशांत अंतरी काय करावे कळेना. जाईन जरी माहेरी परी आईबाप जोवरी. सांभाळतील मज नंतरी भाऊ भाऊजयांचे काय. किती सांगावे दुःख कोण हत्या मांत्रिकाची. त्यांना जी माहिती ते सर्वजण लपेल ते कुठवरी. थकले अत्यंत विचार करून दत्तप्रिय औदुंबर पाहून. बसता तेथ निद्रा गहन सहज आली ते दवा. जागे होता दिसे चमत्कार नाग दोन मज रक्षसी. साचार करिता त्या नमस्कार. गेले निघून ते दोघे. कृतज्ञतेने श्रीदत्ताचे नामस्मरण वाचे. घडे जे ऐकिले साचे. वाटे श्रीपाद छत्र शिरी. अस्तादंग दत्तनामी तेथे एका सामी. छायेस्तव त्यास मी पुसले आशंकेने ते धवा. कोण तू आहेस रे जा येथून त्वरे. अन्यथा एकाच पत्थरे मारेन त्या मांत्रिका परी. माईर जखमी रविदास श्रीदत्त भक्तांचा दास. चाललो कुरवपुरास श्रीपाद प्रभू दर्शनार्थ. तोषविण्या भक्तार्था कळविण्या तिची वार्ता. लीला रचती ही विधाता श्रीपाद श्रीवल्लभ. इच्छा असेल तुझवरी चलावे मज बरोबरी. जाऊया कुरवपुरी दर्शनार्थ श्रीपादांच्या. तव उतरिले त्यांसी ठेवू कसे विश्वासासी. श्रीपाद श्रीवल्लभांशी न जाणो सर्वथा. दत्तगुरु ते आहेत जरी रक्षिले असते मज परोपरी. दत्तावतारी ते खरोखरी करावी सिद्ध तयांनी हो. आळविते मी श्रीदत्तासी न जाणो श्रीपाद वल्लभासी. जावे तुम्ही त्वरेसे नसता घडेल प्रमाद हो. ऐकोनी तो मम वचन करीत श्रीपाद नामस्मरण. गेला तेथून निघून भक्त रविदास. ते औदुंबर तळी टेकडीवर बैसले पद्मासन. अंतर दत्त ध्यानी अर्थ तो वर. दुष्ट आले ते दोघे. कामिको भावनेने मज पाठी लागली मी. अति कष्टी रक्षिले तर मज मोठी कृपा मजवरी. म्हणे साध्वी कृतज्ञते ग्रस्त ऐकती पश्चातापाने. शंकर भट्ट भक्त विनयाने सांगती तयांप्रती. श्रीपाद प्रभू कृपेने माते रक्षिले तुझ निवृत्ते. सकलांतरे आम्ही ते काल तित सगुण ब्रह्म. घटना विविध कालात दिसे कार्य साक्षात. परीर कारण स्थित त्यात असे सर्वदा. कार्य न दिसे कारणा वाचून. श्रीपाद सर्व कारण जाण. कार्य रूपे आपण माया मात्रे वाटे हो. बुडे खेळ कार्य कारणाचा लाग न येथे कल्पनेचा. शिवेची ना बुद्धीचा हात ही जयासी. ज्ञान लाजो निविरमे तेथ अज्ञान कै देखे भ्रमे. अनंत रूपे अनंत नामे जाणे जानवे जो स्वतः. फाटली जीवा शेषाशी सरली वाचा वेदांची. तेथे सामान्य भक्ताची कायसी विद्वता. श्रीपाद स्वयंप्रकाशी जानती स्वये स्वतःशी. नामस्मरणे अनुग्रहासी पावती भक्तजन. सरती तेने सारे कष्ट ज्ञान होई अपैसे स्पष्ट. अंतकरण सदा संतुष्ट अनुग्रह बळे तयांच्या. लाभे भक्ता संग तयांना युवती सह ब्राह्मणांना. प्रेमे श्रीपाद संकीर्तना आरंभिती ते सारे. पश्चाताप जलाने धुतली तयांची अंतकरणे. अंतरीच्या आर्ततेने उलटे नाम मुखासी. ऐसे ते चौघे जण निघाले कुरवपुरा लागून. मुखी नाम संकीर्तन चाले पावलो पावली. अंतरीची भावगंगा करी सहजे पापभंगा. कृतज्ञ बोली अभंगा चालली सच्चिदानंद सागरी. श्रीपाद सच्चिदानंद मूर्ती भक्तवत्सलेची कीर्ती. जयाची होता स्फूर्ती आनंद लहरे अंतरी. श्रीपाद कृपे झाला गोळा ऐसा भक्तांचा मेळा. करीत संकीर्तन सोहळा चालला कुरवपुरास. भक्तीने सार्थक जन्माचे सत्संग साधन भक्तीचे. त्यास्तव आशीर्वाद सिद्ध पुरुषांचे मिळती तो अध्याय हा. इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट संमत ग्रंथ. श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 74. अध्याय 25 संपूर्ण.